आप्पा स्ट्रायकर संघ व प्रशांत आनंद तडाखे तालुका अध्यक्ष बेलापूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत जिल्हा अध्यक्ष चषक या ठिकाणी बहारदार रंगतदार आणि अगदी उत्कंठावर्धक वातावरणामध्ये या ठिकाणी सामने होत आहेत. सर्व क्षेत्ररक्षक दोन्ही टीमला विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण करून लावून घ्या आणि त्यानंतर फलंदाजासाठी लवकर या. वेळेचा अपव्यय करू नका. आयोजकांचं या ठिकाणी सांगणं आहे की लवकरात लवकर ग्राउंडवरती गेल्यानंतर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. आणि या ठिकाणी फलंदाजीसाठी घनसोली 11 त्या दोन्ही संघाचे क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग या इकडे या ना. आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असा सिद्धिविनायक मंडप डेकोरेटर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आप्पांच्या माध्यमातून या ठिकाणी खणखणीत आणि दणदणीत आवाजही उपलब्ध झाला. त्यामुळे नक्कीच समालोचनालाही मजा येते. आणि यानंतर हा जो सामना चालू होणार आहे तो आहे गावदेवी रबाळे आणि क्षेत्ररक्षण करतायत गावदेवी रबाळे घनसोली 11. अतिशय तोलामोलाचे संघ आहेत. या दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि तितकेच अप्रतिम क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे नक्कीच क्रिकेट रसिकांना या ठिकाणी या सामन्याचा खूप सुंदर असा अनुभव येणार आहे. क्रिकेटचा आनंद या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि 12 अतिशय सुंदर मिड ऑफच्या दिशेने मारलेला मिड ऑनच्या दिशेने मारलेला फटका पाहूया चौकार जातो की हॅलो. तिसरा चेंडू
फुलटॉस चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने फटकावलेला चेंडू आणि षटकार. राहुलच्या बॅटमधून निघालेला खणखणीत असा षटकार. 3 चेंडू 3 चेंडू आणि 8 धावा आणि पंचांचा इशारा आहे, हा नो बॉल आहे. नऊ रन. षटकार किती झाले? 13 धावा. 13. पुन्हा फुलटॉस, पुन्हा 9 चेंडू. थोडीशी निराशजनक फलंदाजी या ठिकाणी होते. गोलंदाज चेंज. 2 सलग नो बॉल टाकले आणि गोलंदाज चेंज करण्यात आलेला आहे. तिकडून इशारा आला आहे. या ठिकाणी धावसंख्या झाली ती 15. अतिशय सुंदर पद्धतीने राहुलने षटकार मारला. ओमकारचा सामना करतोय राहुल. तिसरा चेंडू आणि निर्धाव चेंडू. थोडंसं स्पीड कमी करून टाकलेला चेंडू. फलंदाजांना चीप केला आणि निर्धाव असा चेंडू डॉट बॉल. ओमकारनं राहुलला बीट केलं. धावसंख्या 15. पहिलं षटक 3 चेंडू झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या आहे 15. ओमकार आपला पुढचा चेंडू घेऊन येतोय. राहुल. राहुलने कट मारायचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा थोडस गचाळ असा दिशाहीन असा चेंडू. वाईड बॉल. धावसंख्येचा फायदा होतोय तो संघाला. धावसंख्या होते ती 16. ओमकारचा चेंडू. सामना करतोय राहुल. राहुलने अतिशय सुंदर रीतीने मारलेला चेंडू भाव्या चौकार जातो की षटकार आणि पंचांचा इशारा षटकार. बहारदार रंगतदार षटकार. धावसंख्या वाढते ती संघाची 22. चेंडू बाकी आहे. 4 चेंडू झालेत. 4 बॉल झाले. ओमकारचा सामना करतो. राहुलने पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू उपाव्या चौकार जातो की षटकार आणि अतिशय सुंदर असा हवेत चेंडू आणि तितका सुंदर असा झेल फलंदाज बाद. राहुलची जागा घेतोय तो हर्ष. शेवटचा चेंडू. पहिलं षटक 5 चेंडू 1 विकेट आणि 22 धावा आणि
ओमकार आपल्या संघाचं यशस्वी आणि ओमकार शेवटचा चेंडू घेऊन येतोय ओमकार आणि सामना करतोय तो हर्ष. हर्ष याने वाईट चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. अवांतर धावांची संख्या वाढते. रबाळे संघाला 23 धावसंख्या झाली आहे. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 23. अगदी पहिल्या षटकामध्ये राहुल याच्या बॅटमधून अतिशय सुंदर असे खणखणीत आणि दणदणीत 2 षटकार गेले आणि अनेक रबाळे संघाकडून बोलायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये त्यांनी अवांतर धावा दिला. मला वाटतं 2 नो बॉल आणि 2 वाईड बॉल अवांतर धावा या ठिकाणी त्यांनी दिल्या. रबाळे संघाची पुन्हा एकदा वाईट चेंडू. रोहन मात्रेकडून पुन्हा एकदा थोडासा दिशाहीन चेंडू आणि पंचांचा निर्णय वाईट चेंडू. मडवी सामना करतोय. निखिल मडवीच्या बॅटमधून निघालेला अतिशय सुंदर असा फटका होता, परंतु हवेत तो चेंडू गेला आणि निखिल बाद. रितेश पाटील रोहन मात्रेचा सामना करेल. रितेश पाटील रोहन मात्रेचं खूप यशस्वी असं पंचकृषीमध्ये नावाजलेला फलंदाज होता आणि हिट शॉटसाठी तो प्रसिद्ध होता. त्याची खूप अनमोल अशी विकेट त्याने घेतली आहे. आणि स्कोर आहे 24. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील एकच बॉल झालाय. खूप सुंदर असा चेंडू मारायचा प्रयत्न केला, परंतु निर्धाव चेंडू फलंदाला चित केलं. 2 चेंडू 24 धावा. दुसऱ्या षटकामधील 2 चेंडू आणि 24 धावा. अतिशय सुंदर पद्धतीने मारलेला चेंडू आणि तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 25. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेत ना. 3 बॉल नंतर
घनसोली संघाची धावसंख्या होते 25. तिसरं षटक चालू आहे. अतिशय सुंदर पद्धतीने ऑफच्या दिशे मिडऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि फलंदाज बाद. हवेत चेंडू होता आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं आणि अचूक झेल टिपला. कोणी घेतलं झेल? शुभम पाटीलने अतिशय सुंदर असा झेल टिपला या ठिकाणी आणि फलंदाज बाद. धाव संख्या जैसे थे 25. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. घनसोली 11 संघाच्या 25 धावा. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. खूप सुंदर असं षटक या ठिकाणी टाकलं जातंय ते रबाळे संघाच्या रोहन म्हात्रे यांच्याकडून. लगातार 2 विकेट घेतल्यात रोहन म्हात्रे यांनी आणि प्रचंड दबाव घनसोली 11च्या फलंदाजावरती निर्माण करण्यामध्ये ते नक्कीच यशस्वी झालेले आहेत. पाहूया नवीन फलंदाज आलाय तो दिलीप पाटील. विनीत पाटील. थोडासा दबाव आहे. लगातार 2 विकेट गेल्यात आणि पहिल्या षटकामध्ये ज्या भरभरून धावा आल्या तशा दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट गेल्यात. धावांचा ओघही कमी झालाय. मढवी नवीन फलंदाज आलाय विनीत पाटील. अतिशय सुंदर असा तडकावलेला चेंडू आणि फलंदाज बाद करण्याची संधी होती. रबाळे संघाला थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतला. 1 धाव. विकेट घेण्याची संधी होती परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण. 26 धावा झाल्यात घनसोली 11 संघाच्या. दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर असा मारलेला फटका. पाहूया चौकार जातो की षटकार आणि पंचांचा इशारा षटकार. रितेश पाटील यांच्या बॅटमधून निघालेला अतिशय सुंदर असा फटका षटकार. घनसोली 11 संघाची धावसंख्या वाढते. घनसोली 11 संघाची धावसंख्या होते 32. 2 6 नाहीये 4 चौकार 2 रन 2 28 धावा झाल्या. घनसोली 11 संघाच्या 2 षटकानंतर 28 धावा. चला रबाळे संघाला पुन्हा एकदा विनंती आहे, पटापट गोलंदाजीला तयार व्हा. आपल्याकडे वेळ नाही आहे. अनेक सामने आपल्याला घ्यायचे आहेत. आयोजकांचं वारंवार एक आपणास विनंती आहे. अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय शानदार गोलंदाजी होते आणि तितकीच दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी होते. रबाळे संघाकडून शुभ रबाळे संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय आणि फलंदाजी करतोय तो विनीत पाटील. चौकार षटकारांसाठी ओळखला जातो तो विनीत पाटील आणि विकेट घेण्यासाठी ओळखला जातो तो शुभ. आता दोघांमध्ये अटीतटीचा सामना आहे. तिसरं षटक आहे. पाटील 2 ओव्हर 28 रन 28. शुभचा सामना करतोय पाटील. आणि अनेक प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत. शुभ याचा पहिला चेंडू होता. अतिशय सुंदर असा तटावला परंतु हवेत चेंडू आणि फलंदाज बाद. विनीत बाद झालेला आहे. पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघासाठी तिसरं षटकातील पहिला चेंडू घेऊन आला शुभ आणि तो पहिल्याच चेंडू नक्कीच त्यांनाही शुभ ठरला. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद. धावसंख्या घनसोली संघाची
28. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकलाय आणि पहिल्या चेंडूवरतीच विकेट घेतलेली आहे शुभने. आणि घनसोली संघाची धावसंख्या रोखली आहे. घनसोली संघाची धावसंख्या आहे 28. चला लवकरात लवकर चला बॅट्समन, वेळ नका घेऊ. विनीत मढवी सामना करेल शुभचा. शुभने आपल्या पहिल्याच चेंडूवरती मढवी या अगदी नावाजलेल्या फलंदाजाला बाद केलंय. आपला दुसरा चेंडू विनीत साठी टाकेल तो. पाहूया विनीत काय करतोय ते. विनीतही खूप फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज आहे. अनेक टुर्नामेंट त्याने गाजवलेली आहेत. सामना करेल शुभचा. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडूंचा. रबाळे संघाकडून वारंवार दिशाहीन चेंडू टाकले जातात आणि अवांतर धावा घनसोली संघासाठी मिळत आहेत. धावसंख्या वाढते घनसोली संघांची. किती 29. चेंडू अतिशय सुंदर. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, वाईड बॉल. घनसोली संघाची धावसंख्या वाढते. घनसोली संघाची धावसंख्या झाली आहे 30. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील एकच चेंडू झालाय. 2 वाईड गेले लगातार. सुंदर लेगच्या दिशेने कट करून दिलेला चेंडू. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढते. ते घनसोली संघाची धावसंख्या होते 31. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 बॉल झालेत आणि धावसंख्या झाली 31. रितेश पाटील उर्फ भीम. अतिशय सुंदर असा षटकार मारलेला होता त्याने अगोदरच्या विकेटमध्ये. शुभचा सामना करतोय रितेश पाटील. अतिशय सुंदर असा बहारदार फटका मारलेला आहे रितेश पाटील आणि पंचांचा इशारा. हा नक्कीच षटकार. घनसोली संघाची धावसंख्या वाढते. घनसोली संघाची धावसंख्या होते ती 37. 37 धावा झाल्यात घनसोली संघाच्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 बॉल तिसरं षटक 3 चेंडू झालेले आहेत आणि घनसोली संघाची धावसंख्या झाली 37. विनीत पाटील याने अतिशय रितेश पाटील याने अतिशय सुंदर असा या ठिकाणी षटकार मारला शुभमच्या चेंडूवरती. चौथा चेंडू टाकतोय शुभम. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला सुंदर असा फटका आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. परंतु तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल विनीत पाटीलला आणि धावसंख्या वाढून होते 38. रबाळे संघाचं तिसरं षटक चालू आहे. 4 चेंडू झालेले आहेत आणि शुभ बॉलर आहे. पहिल्याच चेंडूवरती त्याने विकेट घेतली होती. मढवी सामना करतो शुभचा. अतिशय ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि हा अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. नक्कीच षटकार अडवला फलंदाजाने. खूप छान. अगदी नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण. अगदी दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स या ठिकाणी आपल्याला आठवतो. एकच धाव भेटली. 39 रन झाले घनसोली संघाचे. आपल्या संघाचे 5 धावा वाचवल्या. अक्षरशः षटकार वाचवला. उडी मारून अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी त्याने केलं. शुभ आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय.
पंचांचा कुठलाही इशारा नाही, म्हणजे नक्कीच निर्धाव चेंडू होता आणि हे षटक संपलंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर घनसोली 11 संघाची धावसंख्या होती ती 39 रबाळे संघाचं चौथं षटक आणि अंतिम षटक घेऊन येतोय रोहन म्हात्रे आणि सामना करतोय तो सामना किती षटकांचा आहे? सामना किती षटकांचा? किती ओव्हरचा आहे? 5 ना? 4 4 5 5 ओव्हरचा आहे. 5 5 ओव्हरचा सामना आहे. चौथं षटक चालू आहे आणि 1 रन. हॅलो हॅलो. विकेट नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळते. फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळतोय आणि विनीत मडवीच्या माध्यमातून ही नक्कीच विकेट आपल्याला बघायला मिळते. फलंदाज विनीत नवीन फलंदाज उमेश म्हात्रे देखील आपल्याला बघायला मिळतं बॅटिंगसाठी. आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर चला स्पीडअप करा. पंच आपल्याला विनंती असेल स्पीडअप करा. आपल्याला अजून देखील सामने खेळवायचे. त्याच्यानंतर देखील एक मॅच होईल. तर पहिला राऊंड 5 ओव्हरचा असेल, तदनंतर 4 षटकांचे सामने खेळवले जातील. शुभ नक्कीच गोलंदाजी मार्कवर रोहन नक्कीच आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज यावेळेस बॅटची एज आणि फलंदाज पुन्हा एकदा आपल्याला बाद होताना बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथे नक्कीच केली जाते रबाळे संघाकडनं. आणि फलंदाज उमेश म्हात्रे देखील बाद झालाय. आणि आतापर्यंत जर विचार केला रोहन चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतो. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज 2 षटका नक्कीच दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये देखील त्याने 2 विकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्या. तदनंतर दुसरं षटक वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना देखील 2 विकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्या. आणि हॅट्रिकची संधी असेल. संदेश ठाकूर आला बॅटिंगसाठी आणि हॅट्रिकची संधी असेल. हॅट्रिक इथे कंप्लीट केली जाईल का आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. रोहनच्या माध्यमातून चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, पण पंचांचा इशारा डॉट बॉल येतोय. हॅट्रिक देखील मिस होते आणि फलक नक्की स्टेबल आपल्याला बघायला मिळतंय. 4 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आता 2 चेंडूंवरती मोठे फटके येतील का? संदेशच्या बॅटमधनं हा स्लॉट मध्ये चेंडू होता, सरळ फेकून दिलाय चेंडूला सीमा रेषा पार. 6 धाव्यांसाठी 6 धावणे धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल
46 46 आकड्यावरती धावफलक आपल्याला बघायला मिळते घनसोली संघाचं. आणि इथे नक्कीच संदेशने मोठा हल्ला प्रहार नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय संदेशच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा. तेवढा चेंडू असेल. त्याचबरोबर डी झोन मध्ये त्याचबरोबर आमच्या सीबीडी पोलीस दलात कार्यरत असलेले शमाकांत देसले तर देखील इथे उपस्थित झाले. त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपल्याला देखील विनंती असेल, आपलं देखील सहर्ष स्वागत आणि आपल्याला देखील विनंती असेल पण स्टेजवरती देखील येऊन स्थानापन्न व्हायचं. धावफलक जर बघितलं, धावफलक 47 आकड्यावरती आपल्याला बघायला मिळत आहे. हर्षल आलाय. यावेळेस नक्कीच दिशाहीन गोलंदाजी पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा नक्कीच आपल्याला बघायला मिळतील आणि त्या 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावत आहे. शेवटचं षटक देखील आपल्याला बघायला मिळते. हर्षल गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक. डावखोऱ्या हाताचा हा गोलंदाज, यावेळेस डावखोऱ्या हाताचा फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि काय झेल टिपला जातोय आणि फलंदाज देखील आपल्याला बाद होताना बघायला मिळेल. रितेश देखील बाद झालाय. विकी रफुकिया नक्कीच आलाय फलंदाजीसाठी. विकी रफुकिया नक्कीच आपल्याला फलंदाजी करताना बघायला मिळेल. आणि आता शेवटचं षटक आहे. मोठे फटके येणं गरजेचं असेल. टार्गेट सेट करणारा हे षटक देखील आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस खोलवर पैचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. एक सिंगल तिथे नक्कीच कंप्लीट केली जाते आणि त्या सिंगलच्या साने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोचलाय 50 आकड्यावरती. 50 धावा धावफलकावरती नक्कीच लागल्या गेल्या त्या घनसोली संघाच्या. यावेळेस खोलवरचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न देखील झाला. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न पण इथे थोडीशी मिसफिल्डर रनआउटची संधी आणि मिस केली जाते आणि 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलंय 52 आकड्यावरती. चांगली फलंदाजी आता टार्गेट सेट करणार आहे हे षटक आणि त्या षटकामध्ये आतापर्यंत खेळ संपुष्टात आलाय. आपण जर बघितलं तर चेंडू शिल्लक असतील. यावेळेस आडव्या बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक मिसफिल्ड केली जाते. 2 धावा रनआउटची संधी आणि ह्यावेळेस पंचांचा इशारा. फलंदाज संदेश बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. चला स्पीडअप करा प्लीज. आपल्याला अजून खूप मॅचेस खेळवायचे. दोन्ही संघांना विनंती आहे थोडं स्पीडअप करा.
आणि या क्षेत्ररक्षण सजूनच ठेवा. विकेट्स गेल्यानंतर सगळ्यांनी प्लीज जमा होऊ नका. नवीन फलंदाज अनुराग आलाय. अनुराग मिश्रा आला बॅटिंगसाठी आपल्याला बघायला मिळेल. संदेश नक्कीच धावचीत बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. आठ विकेट्स नक्कीच, अजून 2 विकेट असतील आणि धावफलकार धावा लागल्या गेल्यात 53 धावा. यावेळेस शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा हा चेंडू आपल्याला बघायला मिळेल. टार्गेट सेट केलं जाईल, किती टार्गेट सेट केलं जाईल या चेंडूवरती नक्कीच डिसाइड होईल. आणि हा शेवटचा चेंडू, पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईटच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय. स्लोअर फुलटॉस चेंडू होता, झेल घेण्याचा प्रयत्न आणि एक हाती झेल नक्की टिपला जातोय. फलंदाज विकी रफुकिया देखील बाद झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्या गेल्यात. 55 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतील आणि 56 धावांचा आव्हान इथे ठेवलं गेलंय. आणि विनंती असेल दोन्ही टीमला स्पीडअप करा. घनसोली संघ आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि रबाळे संघ आपण देखील लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. थोडीशी घाई करा, स्पीडअप करा प्लीज. तर चला, घनसोली संघ नक्कीच आपल्याला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी बघायला मिळेल. हॅलो हॅलो. तर चला, रबाळे संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. बॅटिंग करण्यासाठी जास्त टाइम कोणी घेऊ नका. आपल्याला अजून देखील सामने खेळवायचे, तर थोडं स्पीडअप करायचंय. ह्यानंतरचा होणारा सामना आपल्याला 4 षटकांचा सामना आपल्याला बघायला मिळेल. सलामीची जोडी देखील आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. शुभम पाटील आणि भावेश कोळी ही जोडी नक्कीच आपल्याला रबाळे संघाकडनं आपल्याला प्रथमतः
ही जोडी बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळेल. त्याचबरोबर शुभम पाटील आणि भावेश कोळी. विनीत पाटील नक्कीच आलाय गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले विनीत पाटीलला. आजच्या दिवसातील ही पाचवी मॅच आपल्याला बघायला मिळते. पाचव्या मॅच मधली ही दुसरी इनिंग आणि दुसऱ्या इनिंग मधली पहिली ओव्हर आपल्याला बघायला मिळते. तर चला पंच स्पीडअप करायला सांगा. घनसोली संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. 55 धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात आणि 56 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलंय आणि गोलंदाजीसाठी विनीत पाटील आलाय. आणि आपण जर बघितलं तर बॅटिंगसाठी देखील भावेश कोळी आणि शुभम पाटील ही जोडी आपल्याला नक्कीच बॅटिंग करताना बघायला मिळेल. तर पंचांचा जसा सिग्नल इन, ग्रीन सिग्नल इन, लेट्स प्ले आणि पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा नक्कीच टाकला जाईल. तर पंचांना देखील विनंती आहे आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तर चला स्पीडअप करा. या टीम मधून जो जिंकेल तो नक्कीच यानंतरचा होणारा सामना वाशी इंडियन्स विरुद्ध खेळताना आपल्याला बघायला मिळेल. तर विनंती असेल दोन्ही संघांना आणि पंचांना देखील विनंती आपण स्पीडअप करायला लावायचं आहे. जास्त टाइम कोणी घेऊ नका आणि मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा हा पहिला चेंडू विनीत पाटील ऑन मार्क आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू टाकत असताना पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती प्रहार केला जातोय. सरळ चेंडूला फेकून दिले समोरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. 6 धावांनी धाव फॉल देखील आपल्याला माध्यमातून जसा विनीतचा हा चेंडू त्या स्लॉट मध्ये आला तर पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार केला जातोय. प्रहार केला तर काय बॅटिंग करतोय भावेश कोळी. या खेळाडूची नजाकत नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे मैदानामध्ये. हा खेळाडू आपल्या संघासाठी कायम अशी खेळी करत असतो. 56 धावांचं आव्हान चेस करत असताना पहिल्या चेंडूवरती नक्कीच तिथे विनीत वरती हल्ला चढवलाय. चला स्पीडअप करा प्लीज. आणि या दुसरा चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विनीतचा हा चेंडू ह्या वेळेस थोडासा गतिमान चेंडू थोडासा खाली राहिला होता. पायाचा वेध देखील घेतला. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक देखील आपल्याला बघायला मिळतं विनीतच्या माध्यमातून. अशीच गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईनवरती अचूक गोलंदाजी इथे नक्कीच करावी लागली. चांगली लाईन चांगली पिचिंग जर आपण ठेवली तर नक्कीच जास्तीत जास्त डॉट बॉल येतील आणि विकेट्स येण्याची संभावना देखील असेल. पण फलंदाज देखील त्याच्या पुढच्या एक स्टेप नक्कीच वरती असेल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला पुल केले. चेंडू हवेमध्ये. विकी रफुकिया चेंडू खाली येईल तोपर्यंत चेंडू जाते 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. पंच हरीश पाटील यांचा इशारा आला. 4 धावा. 4 धावांनी धाव फलक देखील पुढे सरसावलं जात आहे. धाव फलक जाऊन पोहोचतोय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावरती. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. P1चं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये भावेश कोळी ऑन फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केले. त्या 3 चेंडूंवरती 2 मोठे फटके आपल्याला त्याच्या बॅटमधनं देखील येताना बघायला मिळेल. 4था चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज. मोठा फटका येईल का डॉट. यावेळेस फुल टॉस चेंडू झेल करण्याचा प्रयत्न. झेल देखील ड्रॉप केला गेलाय आणि पंचांचा इशारा. डिस्कशन इथे केलं जाईल आणि त्यानंतर इथे डिसिजन देखील दिलं जाईल. पंचांचा इशारा येतोय आणि पंचांनी घोषित केला डॉट बॉल येतोय. फेअर डिलिव्हरी नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळतीये. यावेळेस पुन्हा एकदा भावेश कोळीच्या बॅटमधनं आलेला हा फटका. चेंडू सीमा रेषा पार 6 धावांसाठी जाताना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. काय फलंदाजी केली जाते. 56 धावांचं आव्हान चेस करत असताना
चांगली बॅटिंग आपल्याला भावेश कोहलीच्या माध्यमातून बघायला मिळते. विनीत कोणत्या लाईन वरती गोलंदाजी करणार आणि त्या प्रकारे फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला भावेश कोहलीची. यावेळेस पुन्हा एकदा सर कव्हरच्या दिशेने भावेश कोहलीचा क्लास इथे आपल्याला बघायला मिळतोय. ओव्हर कव्हरच्या दिशेने हा चेंडू वन बाउन्स टू बाउन्स अलाउंग द कार्पेट. चेंडू जातोय सी मारेशा पार 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने धावफलक देखील वेगवान गतीने पुढे सरसावलं जात आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 20 धावा. 56 धावांचा आव्हान चेस करत असताना पहिला चेंडूवरती 20 धावा. विकी रफुकिया नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळते सिंगल. भाई ठाकूर देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपण देखील वेळात वेळ काढला आणि त्या उपस्थित झाला. आपल्याला देखील विनंती, आपण स्टेजवरती यावेळेस भावेश कोहलीचा पुन्हा एकदा एक प्रहार आणि काय क्षेत्ररक्षण केलं जाते राहुल शेट्टीच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न देखील आपल्याला बघायला मिळाला राहुल शेट्टीचा. षटकार आहे पण चांगले एफर्ट्स आपल्याला बघायला मिळाले. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो राहुल शेट्टीच्या हे एफर्ट्ससाठी. भले एकदा भावेश कोहलीचा प्रहार आपल्याला बघायला मिळतो. काय
धावफलकावरती नक्कीच आपल्याला बघायला मिळतील आणि चेंडू द्यायचा, बॉल पुरवायचा. वाशी इंडियन्सचे ओनर चौगुले सर देखील इथे उपस्थित झाले. संजय चौगुले सर, आपल्याला देखील विनंती असेल संजय सर आपण देखील यायचं आणि स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. हॅलो. आताच बरोबर तिसरं षटक टाकण्यासाठी नक्कीच आपल्याला बघायला मिळते गोलंदाज अनुराग इथे आपल्याला बघायला मिळेल. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज त्याच्या खांद्यावरती नक्कीच त्याची जबाबदारी सोपवली गेली आहे आणि आतापर्यंत 2 षटकांचा खेळ नक्कीच संपुष्टात आला आणि धावफलक जाऊन पोहोचले 39. यावेळेस पुन्हा एकदा भावेश कोहलीच्या बॅटमधून आलेला हा धमाका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार 6 धावांसाठी. 44 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. याच्या आधी 38 धावा आपल्याला नक्कीच धावफलकावरती बघायला मिळाल्या होत्या. पण काय बॅटिंग केली जाते भावेश कोहलीच्या माध्यमातून. त्या स्लॉटमध्ये चेंडू आला की चेंडू प्लॉटमध्ये ट्रान्सफर केला जातो. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू खाली राहुल शेट्टी आला. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक 45 आकड्यावर. अजून देखील 11 धावांची गरज असेल. अनुराग नक्कीच गोलंदाजी मार्कवर आणि अनुरागचा हा तिसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला फेकून दिला सीमा पार 6 धावेसाठी. गेल्यात 51 धावा, म्हणजे अजून देखील 5 धावांची गरज असेल. बेचाळीस धावांवरती नक्कीच आपल्याला भावेश खेळताना दिसतोय. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाते. भावेश कोहलीला स्ट्राईकवर आणलं जात आहे, कारण भावेश कोहली वैयक्तिक आपल्याला खेळताना बघायला मिळते 42 आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी गरज असेल 4 धावांची. मोठा फटका येईल का? काय बॅटिंग केली जाते. त्याच्या आधीच्या मॅच मध्ये आपण विशाल भोईरची बॅटिंग बघितली, तदनंतर आता भावेश कोहलीची बॅटिंग बघतोय. यावेळेस हलक्या हाताने चेंडू टाकला गेला. पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा आला. व्हाईटच्या साइडने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय. बोला अजून देखील 3 धाव्यांची गरज असेल. 53 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात आणि सामना
आपण जर बघितला तर रबाळे संघ नक्कीच एक तर्फी सामना जिंकण्याचा आपल्याला बघायला मिळतोय. आणि अनुराग देखील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शॉर्ट बॉल होता आणि कॅच घेण्याचा प्रयत्न मिसफिल्ड होते. चेंडू वन बाउन्स सीमा पार. सामना नक्की जिंकला जातोय. रबाळे संघ नक्कीच इथे मॅच जिंकली गेली आहे. आणि विनंती असेल रबाळे संघ आपला कर्णधार लगेच यायचंय. टॉससाठी यायचं रबाळे संघ. आणि मॅच जिंकली. हार्ड लक घनसोली संघ. चांगला खेळ आपल्या माध्यमातून बघायला मिळाला. आणि पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या टुर्नामेंटसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असेल घनसोली संघ. आणि